आपण इथेच थांबतो। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते। तर एका प्रवासी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या संदर्भातली सध्या युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे आणि इमर्जन्सी लँडिंग झाले असं कळतंय आणि यशस्वीपणे त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता। विमानाला आग लागू नये यासाठी ते कमी इंधनावर गिरट्या घालत होतं विमानतळाच्या भोवतीच आणि आता ती व्यवस्थितपणे उतरवण्याची जी योजना होती ती पूर्ण झालेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून त्रिची विमानतळावरती 18 रुग्णवाहिका स्टँड बायवर होत्या, काही ॲम्ब्युलन्स सुद्धा तिथं होत्या आणि शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या तिथं तैनात करण्यात आलेल्या होत्या। अखेर अनेक गिरट्या घालल्याच्या नंतर तिथं त्रिची विमानतळावरती हे विमान यशस्वीरित्या लँड झाले। ब्रो बसतो विसरला। तर ही थेट दृश्य आपल्यापर्यंत त्रिचीवरून पोहोचतायत, जिथं या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। यशस्वीरित्या हे लँडिंग करण्यात आलेलं आहे। खरं तर गिअरचा प्रॉब्लेम झालेला होता आणि त्यानंतर या तांत्रिक अडचणीवर मात कशी करायची हा सवाल निर्माण झाला। त्यामुळे शारजाहकडे निघालेलं हे विमान पुन्हा त्रिचीकडे वळवण्यात आलं। विमानतळाच्या भोवती पूर्ण इंधन संपेपर्यंत याने गिरट्या घातल्या, कारण खाली उतरल्यानंतर धोका होऊ शकला असता, आग लागू शकली असती आणि त्या दृष्टीने सगळी यंत्रणा सज्ज करण्यात आली आणि 140 प्रवासी या विमानामध्ये होते, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता जर इथं काही मोठा अपघात झाला असता, आग लागली असती तर। पण वैमानिकांनी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे, सगळ्या यंत्रणांनी त्याच्यासाठी सज्जता दाखवली आणि 140 जणांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलंय असं म्हणावं लागेल। यशस्वीरित्या या विमानाचं हे लँडिंग, सेफ लँडिंग ज्याला आपण म्हणूया, ते करण्यामध्ये यश आलेलं आहे। सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलेला होता जेव्हा हे विमान आकाशात होतं आणि त्याच वेळी त्याचा गिअर जो आहे तो तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे आता हे विमान पुन्हा कसं उतरवायचं आणि त्याचा अपघात कसा टाळायचा याच्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू होते। अनेक तिथं ॲम्ब्युलन्स सुद्धा तैनात करण्यात आलेल्या होत्या। फॉग तिथं निर्माण करण्यात आलेला होता जेणेकरून आग लागू नये या विमानाला। इंधन पूर्णपणे जाळण्यात आलेलं होतं कारण गिरट्या घातलेल्या होत्या बराच वेळ विमानानं आकाशामध्ये आणि या गिरट्यांच्या नंतर मग त्याच्यातलं जे फ्युएल आहे म्हणजे इंधन आहे विमानामधलं ते इंधन कमी करण्यात आलेलं होतं आणि शेवटचं काही इंधन होतं तेव्हा हे लँडिंगसाठी खाली आलं आणि ते लँडिंग होत असताना हादरा बसू शकतो आणि अपघात होऊ शकतो। अशा वेळी विमानामध्ये मोठा स्फोट होऊ शकतो, आग लागू शकते, याच्यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली होती। इंधन बऱ्यापैकी जाळलं गेलेलं होतं आणि त्यानंतर अखेर यशस्वी लँडिंग झालं। 140 जणांच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता, पण वैमानिकानं जी समय सूचकता दाखवली, सगळ्या यंत्रणांनी ज्या प्रकारे या विमानाला यशस्वीरित्या खाली आणण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावलं, त्यांचं कौतुक करायला हवं। कारण 140 एअर इंडियाचं हे विमान होतं, 140 प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। यशस्वी असं हे सेफ लँडिंग झालेलं आहे आणि अखेर सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे। 140 प्रवाशांच्या जीवाचा हा प्रश्न होता आणि मोठा अपघात टाळण्यात यश आलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की जेव्हा गिअर मध्ये तांत्रिक बिघाड होतो तेव्हा लँडिंग करणं अतिशय अवघड होतं, कारण सेफ लँडिंग झालं नाही तर विमानाला अपघात होण्याचा, अपघाताच्या नंतर त्याचा स्फोट होण्याचा किंवा त्याला भीषण आग लागण्याचा धोका असतो। विमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधन असतं, ज्वलनशील, अतिज्वलनशील असं इंधन असतं आणि या इंधनाचा भडका उडू शकतो जर त्याला कुठलाही अपघात झाला तर। अशा परिस्थितीमध्ये हे जीवावर बेतला असतं। 140 प्रवासी याच्यामध्ये होते, मोठं विमान होतं, प्रवासी विमान होतं, त्यामुळे याचं सेफ लँडिंग करणं हे अतिशय गरजेचं होतं आणि आपल्या यंत्रणांनी त्याचबरोबर वैमानिकांनी सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांनी यशस्वीरित्या हे सेफ लँडिंग करत 140 जणांचा जीव वाचवलेला आहे असंच म्हणावं लागेल। छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय, कुठे जाऊ